साईमा, आज आई आणि काकू आल्या होत्या. हो, मग आम्हाला का नाही भेटल्या? तुम्ही देवघरात होतात, पूजा चालू होती, म्हणून मी आईला म्हटलं की साईमांना डिस्टर्ब नको करूया. तसं सांगायचं ना आम्हाला. एक दिवस पूजेत खंड पडला म्हणून काही होत नाही. काय म्हणाल्या त्या? काही नाही, मी बरी व्हावी म्हणून आईने नवस केला होता. तो फेडण्यासाठी येण्याचा आग्रह करत होती. शिवाय दादूंनाही भेटणार आहे ती जाऊन. मग तू नवस फेडायला तर जायलाच हवं ना, पण तू गेलीस तर आम्हाला चैन पडणार नाही. म्हणूनच साईमा, मी आईला म्हटलं की मी नाही येऊ शकणार. दादूंना काय नंतरही कधी जाऊन भेटता येईल. नाही नाही, तुला जायलाच हवं. तू सगळ्यांच्या मनाचा विचार करतेस ना, मग आम्हाला तुझ्या मनाचा विचार एकदा तरी करू दे ना. जाऊन येतो. नको साईमा, यावेळी नको. विक्रमही नाही आहे. तो आला की मग बघू. ठीक आहे, आदित्य राजे आले ना की जातो. 2-3 दिवस तुलाही बरं वाटेल, हो ना? आता काय झालं? काय झालं? चुकीची माहिती देतोस आम्हाला. तू सांगितलेल्या एकाही पत्त्यावर नताशा सापडलेली नाही आम्हाला. त्यात माझा काय दोष? मला जितकं माहित होतं तितकं मी सगळं सांगितलंय तुम्हाला. तू आमच्यापासून लपवतोयस काहीतरी. नाही, मी काही लपवत नाहीये. हे बघ, कायद्याने आमचे हात बांधले गेले, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. मुकाट्याने सांग नताशा कुठे लपली ते, नाहीतर वाईट परिणाम होतील. त्याचं समजतंय का तुला? तुमच्यापेक्षा मला जास्त घाई आहे ती सापडण्याची. आज मी ज्या अवस्थेत आहे तर तिच्यामुळे, आणि ज्या अर्थी ती तिथे सापडली नाही त्या अर्थी ती जिवंत आहे याबाबतही शंका आहे. म्हणजे रणवीर राजाने तिला संपवलंही असेल. कशावरून? तिने रणवीर राजांच्या बाबतीत जे काही केलं त्यामुळे रणवीर राजे फार संतापले होते. त्यांच्या आवेशावरून असंच वाटत होतं की नाही ते तिला संपवणार तिला. चल निघूया. रागिणी कळत नाहीये कसं सामोरं जाऊ मी देवयानीला. एवढा मोठा अपघात झाला. विक्रमला आमची गरज होती आणि आम्ही त्याच्यासोबत नाही राहू शकलो. खूप खातंय मन, खूप वाईट वाटतंय. हे बघ, असा विचार नको करूस. या सगळ्यातनं देवयानी वाचली हे महत्वाचं आहे. आणि आता तर ती आई होणार आहे, ही आनंदाची बातमी आहे की नाही? मला माहिती आहे आपण तिथे गेल्यावर साईमांना ते आवडणार नाही, पण आपण देवयानीसाठी तिथे जायलाच हवं. बरोबर आहे तुझं रागिणी. कुणाला काय वाटेल, साईमांना राग येईल, या गोष्टीचा विचार करून आपण आपलं मन सतत का मारायचं? नाही रागिणी, आपण विक्रम आणि देवयानीसाठी जाऊया. चल, आम्हाला देवयानीला भेटायचंय. तुला काय वाटतं साक्षी, तू खरं बोलतोय? शक्यता नाकारता येत नाही सर, कारण रणवीर राजे कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण रणवीर राजे आणि नताशा यांच्यात असं घडलंय काय की ते तिचा खून करतील? सर ॲक्च्युली हे त्यांचं पर्सनल फॅमिली मॅटर आहे. देवयानीने आतापर्यंत हे कोणालाही सांगितलेलं नव्हतं. काही दिवस मलाही त्याची कल्पना नव्हती, पण
तिने माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं आणि मला सांगितलं की हे कोणालाही कळता कामा नये. पण आता मला असं वाटतं की तुम्हाला कळण्याची गरज आहे, कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला तेच उपयोगी पडेल. साक्षी, तू प्लीज स्पष्टपणे सांग जे काय सांगतेस ते. सांगते, पण सर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्लीज हे बाहेर कोणाला कळून देऊ नका, प्लीज सर. ओके, गो हेड. I see. यावरून मला तरी असंच वाटतं की रणवीर राजे शिर्केंवरची आपली शंका योग्य आहे. सर, त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायला हवीत मग. पण त्यासाठी रणवीर राजेंची चौकशी करायला हवी. हो, पण कुठल्या कारणावरून चौकशी करणार? आपल्याकडे ठोस असे पुरावे सुद्धा नाही आहेत. पण सर, आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी सर. हालचाल करायलाच हवी. त्यातून नक्कीच काहीतरी सापडेल. You're right. Okay, you may. Sir. रणवीर राजे शिर्के. नमस्कार करतो साईमा. साईमा, आम्हाला कल्पना आहे आमचं इथे येणं तुम्हाला आवडलेलं नाही, पण देवयानीची बातमी समजली, राहावलं नाही म्हणून आलो भेटायला. पण साईमा, तुम्ही जो निर्णय घेतलात त्या निर्णयाचा खूपच आनंद झाला. देवयानीच्या गृहप्रवेशामुळे आता या घरात आनंद येईल. या घराला जी वारसदाराची चिंता होती ती पण आता दूर होणार आहे. आधी प्रिया वहिनी आई होणार होत्या, आता देवयानी पण आई होणार आहे. त्यामुळे या घराला तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. तुमचीही काळजी मिटली असेल ना साईमा? कशी आहेस? अगदी बरी. बसा ना वहिनी. देवयानी, खरं तर आम्ही तुझी माफी मागायला हवी. नील भैया,
असं काय बोलताय? तुझ्या घरच्यांना शब्द दिला होता आम्ही, तुझा लहान बहिणीप्रमाणे सांभाळ करू. आणि एवढं मोठं संकट आलं तुझ्यावर आणि आम्ही दुर्दैव आमचं. नील भैया, असा विचारही माझ्या मनात आला नाही. आणि रागिणी वहिनी होत्याच की माझी काळजी घ्यायला. नील भैया, नील, अरे देवयानीचं अभिनंदन तरी कर. आई होणार आहे ती. देवयानी, अभिनंदन. खूप बरं वाटलं आम्हाला. तू आई होणार आहेस. आम्ही काका होणार आहोत. बस अजून काय हवंय? तुझा गृहप्रवेश झाला, साईमांनी तुझा स्वीकार केला. खरंच देवयानी, आम्ही खूप खुश आहोत. विक्रम कुठे आहे? विक्रम कामाच्या निमित्ताने 3-4 दिवसासाठी बाहेरगावी गेलाय. बाहेरगावी गेला? देवयानी, तुला या अवस्थेमध्ये सोडून तो बाहेरगावी कसा? खरं तर त्याने आता तुझ्या बरोबर असणं आवश्यक आहे. आम्ही फोन करतो विक्रमला. खर्चा होतो त्याला. नील भैया, तिकडे रेंज नसते, फोन लागणार नाही त्याचा. ट्राय करून बघूया. हॅलो विक्रम. विक्रम, कुठे आहेस तू? विक्रम, ते सगळं ठीक आहे, पण तुझं आता देवयानी सोबत असणं जास्त महत्वाचं आहे. यापुढे तिला सोडून कुठेही जायचं नाहीस. विक्रम, अभिनंदन. तू बाप होणार आहेस आणि आम्ही काका. तू परत आलास ना की आपण सगळे मिळून हा आनंद सेलिब्रेट करूया. लवकर ये, वाट बघतोय आम्ही. बाय. आता विक्रम परत आला ना की आपण सगळे मिळून हा आनंद साजरा करूया. छानपैकी बाहेर जाऊया कुठेतरी. नाही नील भैया, साईमा जेव्हा तुम्हाला दोघांना मानानं स्वीकारतील तेव्हाच हा आनंद साजरा होईल. होईल वहिनी, हेही लवकरच होईल. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हे बघा, लवकरात लवकर काम पूर्ण व्हायला हवं. खूप महत्वाचं काम आहे. आणि एक लक्षात ठेवा, जरा काळजीपूर्वक. काका, काय सांगत होतास तू? तुझं कसलं एवढं महत्वाचं काम आहे साक्षी? आहे. साक्षी, तू नोकरीवर जॉईन झाल्यापासून घरी कमी आणि पोलीस स्टेशनमध्ये जास्त असतेस. सांग ना, एवढी कुठली महत्वाची केस हँडल करतेस तू? नताशाची तपास चालू आहे तिचा. काका, जोपर्यंत ही नताशा सापडत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. हे बघ साक्षी, आपल्या देऊवर जो काही जीवघेणा प्रसंग उद्भवला ना तो त्या नताशामुळेच. देऊचं नशीब बलवत्तर म्हणून ती त्यातून वाचली. साक्षी, अगं जर का नताशाला कळलं की तू तिचा एवढा तपास करतेस तर ती तुझ्या बाबतीतही काही करू शकते. नाही साक्षी, मला एवढंच म्हणायचंय की हे बघ, तू जे काही करशील ना ते जपून आणि विचारपूर्वक कर ग. काका, मला त्याची कल्पना आहे. ही नताशा कुठल्याही थराला जाऊ शकते, माहितीये मला. पण म्हणून तिला घाबरून मी स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य तर नाही ना विसरू शकत. काका, जेव्हा मी युनिफॉर्म अंगावर चढवला होता ना आणि शपथ घेतली होती तेव्हाच मी ठरवलं होतं
की भीती आणि स्वतःच्या जीवाची पर्वा करणं सोडून द्यायचं आता. साक्षी, तू तुझ्या करिअरच्या आणि नोकरीच्या बाबतीत किती आग्रही आहेस याची आम्हाला कल्पना आहे. पण मी बघते तू नोकरीवर जॉईन झाल्यापासून स्वतःला असं झोकून दिलंस की तुला तुझा स्वतःचाच विसर पडलाय. म्हणजे स्वतःसाठी कधी वेळ देणार आहेस? घर, नोकरी, नोकरी, घर. आत्ता खरी वेळ आहे तुला तुझ्या लग्नाचा विचार करायला हवा. साक्षी, मला माहिती आहे, पण रातच्या आठवणी तू अशा किती दिवस कवटाळून बसणार आहेस? कधी ना कधी निर्णय घ्यायलाच हवा ना. हे बघ, मला असं वाटतं तू नव्याने सुरुवात करायला हवी. जितक्या लवकर त्याला विसरशील ना तितकं तुलाच चांगलं आहे. बघ, शांत डोक्याने विचार कर. हो साक्षी, हे बघ, हे सगळं इतकं सोपं नाही हे मलाही कळतंय. पण साक्षी, ज्या प्रकारे नोकरीवर जॉईन झाल्यानंतर तू एका नव्या आयुष्याला सुरुवात केली होतीस, तसंच आता तुझ्या वैयक्तिक आयुष्याचाही नव्याने विचार कर ना. नील, देवयानी किती खुश दिसत होती ना आज. साईमांनी देवयानीचा स्वीकार करून तिचं आयुष्यच बदलून टाकलं ना. विक्रम ज्या पद्धतीने तिला घरी घेऊन आला होता त्या प्रकरणानंतरही त्या देवयानीचा स्वीकार करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण साईमांचं मन बदललं, त्यांनी देवयानीचा स्वीकार केला आणि तिचं भाग्यच खुललं. नाही नील, मला नाही वाटत की साईमा बदलल्यात म्हणून. साईमा बदललेल्या नाही आहेत, त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली आहे. नाही रागिणी, आम्हाला नाही पडत तुझं म्हणणं. जर का साईमांचं मन बदललं नसतं तर त्यांनी देवयानीचा स्वीकार केलाच नसता. कारण साईमा या परिस्थितीशी तडजोड करणाऱ्या नाही आहेत. त्या परिस्थितीला हवं तसं केव्हाही बदलू शकतात. तुझं म्हणणं योग्य असेलही. साईमा जर खरंच बदलल्या असत्या ना तर देवयानी सोबत त्यांनी आपलाही स्वीकार केला असता. देवयानीचा ॲक्सिडेंट होणं, तिने साईमांचा जीव वाचवणं, तिच्या पोटात राजेश शिर्केंचा वारस असणं, या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित साईमांचं परिवर्तन झालं असेल. रागिणी, साईमांच्या परिवर्तनाची कारणं काही असू देत, पण त्यांनी देवयानीचा स्वीकार केला हे जास्त महत्वाचं आहे. देवयानीचा गृहप्रवेश पाहून मलाही असं वाटत होतं की साईमांनी आपलाही स्वीकार केला असताना तर माझाही गृहप्रवेश असा थाटामाटात झाला असता. काही गोष्टी स्त्रियांच्या आयुष्यात फक्त एकदाच येतात, पण त्या अनुभवाचं सुख माझ्या नशिबात नाही. रागिणी, जर का आपल्या नशिबात साईमांचं प्रेम असेल ना तर तुझ्या आयुष्यात असा दिवस नक्की येईल. माणसाचं मन आणि विचार सतत बदलत असतात. आपल्या बाबतीतलं साईमांचं मत एक दिवस नक्की बदलेल.
विश्वास ठेव.